नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. दुकानाचे शटर तोडून मोबाईल आणि सीसीटीव्हीचा DVR चोरून नेल्याची घटना काही दिवसांपूर्वी शहरातील इंदिरानगर परिसरात घडली होती. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात अज्ञात संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर घटनेचा तपास करत असताना गुन्ह्यातील संशयित अलिबाग येथे असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखा युनिट 2च्या पथकाला मिळाली. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत तिघा संशयितांना अलिबागमधून ताब्यात घेतलं आहे. वाजिद शेख, आर्यन शेख, संदेश रंधे असं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावं आहेत. पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता त्यांच्याकडून 5 मोबाईल, सीसीटीव्ही, DVR, गुन्ह्यात वापरलेली मोपेड, दुचाकी आणि आणखी काही साहित्य असा एकूण 4 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये संशयितांनी नाशिक शहरासह ग्रामीण भागातही तब्बल 6 दुकानं फोडल्याचं निष्पन्न झालंय. यातील संदेश रंधे हा चोरीचे मोबाईल खरेदी करायचा. याआधी देखील त्याच्या विरोधात नाशिक शहरातील इंदिरानगर, भद्रकाली, गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती देखील समोर आली आहे. पुढील कारवाईसाठी तिघा संशयितांना इंदिरानगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. घटनेचा पुढील तपास इंदिरानगर पोलीस करत असून सदरची कारवाई गुन्हे शाखा पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा विभागाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे यांच्या पथकानं केली आहे. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे, नाशिक.